हे मकरांची फार्म हाऊस आहे. असा हा मेन रोडपासून आत यायचा रस्ता, जास्त आत नाही आहे, तो एक फायदा आहे. भरपूर जागा आहे. असं त्यानं किल्ल्याचा एक स्वरूप दिलं त्याला. इथं खाली तो पुढे पार्किंग इथे बांधणार आहे, बाहेरचं पार्किंग. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आत आहेत आणि हा असा किल्ल्याचं दार, कारण तो पहिल्यापासून खूप शिवछत्रपतींचा प्रेमी आहे, फॉलोअर आहे, त्यामुळे त्यानं जाधवगड असं नाव दिलं आहे फार्म हाऊसला. सगळीकडे किल्ल्याचं स्वरूप दिलं आहे. वरती भरपूर त्यानं कोंबड्या वगैरे पाळल्यात त्याच्यामध्ये. ही त्याच्या जे कोणी केअरटेकर्स आहेत त्यांना राहायला बांधलेले क्वार्टर्स आहेत. जे 2 बेडरूमचं क्वार्टर त्यानं केअरटेकरसाठी बांधलं आहे. आणि इकडे अशी आत थोडी झाडं, चाफा, रानचाफा वगैरे. हा मांडव आहे. या मांडवावरती अशीच वेल सोडलेले आहेत. ही थोडी एंट्रीला झाड आहे. जे काय दररोजच्या शेतीला लागणारं जे काही साहित्य आहे त्यांच्या इथंच असतं सगळे, त्यामुळे हे सगळ्या गोष्टीची टेक केअर करतात. तर आपण आज जाऊया. हे सगळे पाम ट्रीज लावले तिथे रस्त्यावरती भरपूर. आता हे जेव्हा पाम ट्रीज वाढतील तेव्हा त्यांची भरपूर सावली तयार होईल रस्त्यावरती. असा मातीचा रोड आत. इकडे भरपूर जास्वंदाची फुलं आहेत, जास्वंदाची फुलं वगैरे. इकडे भरपूर झाडं आहेत, मला त्यांची नावं पण माहीत नाहीत काय काय झाडांची. इकडे आज सध्याचं पार्किंग त्याने इकडे केलंय. हे झाड कसलं आहे मलाही माहीत नाही. आता या असा आतनं व्ह्यू दिसतो इकडे. केअरटेकरची रूम त्याच्या इकडे इथनं एंट्रन्स. आणि आपण इकडनं आत आलो तर इथनं पुढे जाऊया. इकडं मकरांची गाडी पार्क केली आहे. त्यानं आत असा छोटेखानी एकदम टुमदार बंगला बांधला आहे, ज्याला खाली 2 बेडरूम्स, किचन, हॉल आणि वरती असा एक मोकळा हॉल, असा टेरेससारखा आहे. पण त्याला पण वरती बाथरूम वगैरे आहे. पाण्याची टाकी असल्यामुळे पाण्याचा प्रश्न नाही आहे. 2 टाक्या आहेत पाण्याच्या. आणि मागे भरपूर पालेभाज्या लावल्यात. इथे पण भरपूर भाज्या लावल्यात. या साईडला भरपूर भाज्या आहेत. आपण इकडे जाऊया आता. अजून तर बरंच डेव्हलप करतोय, त्यामुळं भरपूर जागा आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावायला. इकडं तो गवारीच्या शेंगा, वांगी, भेंडी, त्याच्यानंतर चाकवत, पालक, आंबाडी अशी. परत इथं त्यानं लावलेल्या शेवग्याची झाडं आहेत. तुत्तू तर त्याने भरपूर लावलेत. तुत्तू आहेत, चिक्कू आहे, त्यानंतर केळं, देशी केळं ज्याला इलायची केळं म्हणतात, ती पण भरपूर आहेत. पेरूची झाडं भरपूर लावलीत. आपण आता इकडं मागचं समजा त्यानं असा विचार केला की समजा कोणी फॅमिली गाडी वगैरे घेऊन राहायला मुक्कामाला आली त्याच्या ओळखीतली, पण ड्रायव्हर बाहेरचा असेल तर ड्रायव्हरला आंघोळीला वगैरे त्यानं बाहेर बाथरूम बांधले. समजा ड्रायव्हरला आत यायचं नसेल तर ड्रायव्हर बाहेरच्या बाहेर इथं ह्या बाथरूमचा वापर करू शकतो आणि गाडीत झोपू शकतो. आपण आता आत नंतर जाऊया, आधी बाहेरचाच एरिया बघूया. इथे हे रामफळाची झाडं आहेत, केळी, तुत्तूची झाडं भरपूर आहेत. इथे डाळिंबाचं झाड,
त्यानंतर इथे सदाफुली, हे जास्वंद, पांढरा जास्वंद आहे. त्यानंतर इथे असे त्याने बसायला एक मेघडंबरीसारखं बांधलं आहे, जिथे उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये इथं बसू शकतो. आणि त्यात त्याने शेकोटीचा आनंद घ्यायसाठी शेकोटी पण केलेली आहे. त्याच्यात मध्ये शेकोटी लावून शेकोटी घेऊन बसता येतं. या साईडला, प्रॉपर्टीच्या साईडला भरपूर एक ओढा आहे, त्यामुळे पाण्याची काही कमतरता नाही आहे शेतीला. पाणी जमिनीच्या आतनं भरपूर पाणी मिळतं. असा कंटिन्युअस प्रवाह जो डोंगरावर जे पाणी पडतं तेच एकदम नॅचरल वॉटर इकडे येतं. असं कुठलंही घाण नाही आहे याच्यामध्ये, ओढा जरी म्हणलं तरी सुद्धा. आणि हा असा नॅचरल सगळं पाणी खाली वाहत जातं. तर त्याच्या पलीकडे जी प्रॉपर्टी आहे ती मकरंदच्याच मित्राची प्रॉपर्टी आहे. ही जी प्रॉपर्टी आहे, ॲक्च्युली ह्याच मित्रानं मकरंदला इथे प्रॉपर्टी घ्यायला सुचवलं, कारण त्याची इथे मोठी एअरबीएनबी चालते. आणि त्या एअरबीएनबीमध्ये त्याचं स्विमिंग पूल आहे, मोठे एंटरटेनमेंट डेस्क्स आहेत, खेळायला किड्स प्ले एरिया आहे. त्यामुळे तो ऑलवेज रेंट आउट करतो. आणि मकरंदनं जसं आम्हाला सांगितलं की ऑलमोस्ट अख्खं पुढचं वर्ष त्याचं नेहमी रेंटिंग फुल असतं त्याचं, कारण त्याच्याकडे ऑप्शन्स भरपूर आहेत. पण मकरंद त्या कमर्शियल लेवलला विचार करत नाही आहे, तो फक्त घरगुती वापरासाठी त्याने हे बनवलं आहे. आता हे जे झाड आहे ह्याला कापुराचं झाड म्हणतात. सागर, कसला कापूर आहे हा? तर ते ह्या झाडाला नॅचरल कापूर म्हणजे ह्याचं जे खोड असतं, ह्या खोडातनं कापूर बनतो. तर हे एक ओनली झाड जे नॅचरली कापूर निर्माण करतं. ह्याची असं हे की ह्याचं ऑक्सिजन लेवल इतकी इमिट होते ह्यातनं ऑक्सिजन, याच्या आसपासचा एरियासुद्धा खूप ऑक्सिजन असतो, त्यात कीड लागत नाही झाडांना. त्यामुळं मकरंदला एन्व्हायरमेंटलिस्ट लिमये सर जे होते त्यांनी त्याला सांगितलं होतं की हे झाड तू तुझ्या फार्म हाऊसमध्ये लाव, म्हणून त्याने ते हुडकून आणलं आहे नाशिकमधनं. आता या साईडला आपण बघतो ही सगळी भाताची शेती आहे मकरंदची सगळी. त्यात सगळा भात लावला आहे. आणि त्यानं सांगितलं की मागच्या वेळेस त्याचा 3.5 क्विंटल भात एवढ्यातनं आलेला होता. यावर्षी त्याचा अंदाज आहे की साधारणपणे 2 ते 2.5 क्विंटल भात येईल, कारण लावलेल्या बराच काही भाताचा पावसामुळे नुकसान झालं. पण जे आता आहे त्यातनं ॲटलिस्ट 2 ते 2.5 क्विंटल भात निघेल अशी त्याची अंदाज आहे. अशी भाताची लोंब्या तयार झाल्यात पूर्णपणे. आपण पुढे जाऊया. भरपूर भातच शेती सगळे पसरलेली आहे. म्हणजे अगदी एखाद्या हिंदी पिक्चरमध्ये दाखवतात ही शेती पूर्ण पसरलेली आहे, हिरवीगार शेती. पलीकडे जे आहे ते हे जे मगाशी मी म्हणले इलायची केळी किंवा देशी केळी, छोटीशी केळी ती आहेत. आणि या साईडला त्यांना आंब्याची झाडं लावलीत. आता आंब्याला यायला बरेच वर्ष लागतील, पण कलबी आंबे आहेत सगळे ते, त्यामुळं साधारणतः मला 10 ते 15 वर्षात फळ त्याला येऊ शकतं. आता इकडचा हा एंड बघितला आहे आपण. आता माघारी जाऊया. आणि इतकं निसर्गरम्य ठिकाण आहे, पण शहराच्या जवळ म्हणजे पनवेलपासून फक्त 15 किलोमीटरवरती असल्यामुळं तो म्हणला की तो घरातनं निघून इथे पोचायला त्याला 30 मिनटं लागतात. हे 30 मिनटं प्रवास हा नॉट बॅड फॉर कमिंग टू सच अ प्लेस. तर त्यामुळं त्याचे शनिवार रविवार, त्याच्या बहीण भाऊ ते सगळे इथंच शनिवार रविवारी जमतात. त्यामुळं सगळ्यांसाठी हा एक नॅचरल घरचा असा एक स्पॉट आहे, जिथं सगळेजण येऊन मस्त टाईम स्पेंड करतात. आता आपण आत घर जे आहे ते बघायला जाऊया. हे मस्त लॉन त्यानं तयार केलं आहे. आता आपण तिकडनं एंट्री मारूया म्हणजे आपल्याला लॉन दिसेल व्यवस्थित. तर अशी इथनं एंट्री आहे. इथं गाडी पार्क होती. इथं आपण मगाशी ही पाण्याची टाकी वगैरे बघितलेली होती. तर हा एंट्रन्स इथनं असा, याच्यावर तो वेल चढवला आहे. थोड्या दिवसानं वेल पूर्ण त्याला कवर करेल.
इकडनं एंट्री मारूया आपण. हा असा लॉन पूर्णपणे, रात्री इथं लाईट लागावी म्हणून त्यांनी असा इथे ऑब्वियस लाईटसाठी सोय केलेली आहे, ज्याच्यात फ्लड लाईट असतात पूर्णपणे, ज्या रात्री अख्ख्या एरियावरती लाईट पडतात इथनं. इथे स्टार फ्रूटचं झाड आहे हे, त्याला असे स्टारच्या शेपची सगळी फ्रूट्स असतात जे तर चकाकते तिथे. हा एंट्रन्स इथने. इथे भरपूर छोट्या प्रकारची शोची झाडं लावलीत. सागर जोशी इथे बसलेत आराम करत. छान तुळशी वृंदावन घरासमोर लावलेलं आहे. त्याला तुळस अशी मस्त आलेली आहेत फुलं, तुळशीची पानं, तुळस मोठी आहे. तुळशीच्या मंजिऱ्या त्यातच पडून परत छोटी छोटी नवीन रोपटी पण तयार होत आहेत. असे 3 पीस असलेलं तुळशी वृंदावन आहे. त्यातला मधला जो पीस आहे तो अखंड दगडातनं कोरलेला आहे. इथं तशा भरपूर भाज्या आहेत छोट्या लावलेल्या. भेंडी, इथे त्याने चेरी लावली होती. इथे गवती चहा पण भरपूर आहे. इकडे पण तुळशीची रोपं आहेत. हे तुळशीचं मोठं झाड आहे ज्याला इथेही मंजिऱ्या भरपूर आहेत. इकडं छोटंसं पाय धुवायला वगैरे हौद आहे. इकडनं पण जायला जागा आहे. बाहेर अंगसा बसायला झोकाळा. हा रानचाफा किंवा सोनचाफा, ज्याला मस्त वास आहे फुलांना खूप छान. त्याच्या मी दाखवतो फूल, सोनचाफ्याचं फूल जे आहे. आपण इथनं आत जाऊया. असा इथनं व्ह्यू दिसतोय. तर बाहेर अशी बसायला जागा केलेली आहे. इथे कॉट आहे, जेवणाचे टेबल्स, सगळीकडे फॅन्स आहेत. त्यामुळं उन्हाळ्यातसुद्धा जर दुपारच्या वेळेस बाहेर बसलं तर छान वारं लागते. मोठ्या लोकांच्या चर्चा चाललेली आहे. जोगेकरांचं इथं काहीतरी दिसतं ते बघून घ्या काय आहे असं म्हणतात ते. काय गोल्ड फ्लेक आहे, काय कुठला तरी ब्रँड दिसतोय. इकडं पुन्हा बसायला जागा, झोकाळा जोशींचा आवडता फॅन सहित. जसं मगाशी पण बघितलं ते बाथरूम. फुलांची झाडं येत आहेत, ते घाणेरीची फुलं वगैरे. आज जाऊया. बाहेर लाईटची सोय, छान तोरण बांधले. दाखवतो ना. इकडे असं हॉल आहे. ते मी लाईट लावत नाही आहे, पण भरपूर जागा आहे हॉलला. TV वगैरे ठेवला आहे. इथे सुद्धा 2 फॅनची खरं गरजच नाही कारण खूप हवेशीर आहे एकदम. हे किचन, त्याला इथं सिंक आहे, इथं बाथरूम आहे किचनला. फिल्टर, वॉटर फिल्टर. आणि हा मागचा दिसणारा व्ह्यू. इकडे बेडरूम. हे फर्स्ट बेडरूम आहे. ह्याला अटॅच्ड बाथरूम अँड टॉयलेट. इथं अटॅच बाथरूम अँड टॉयलेट इथे आहे. भरपूर उजेड आहे.
बाहेर जाऊया. हे हॉल आणि किचन आणि एक बाथरूम एक बेडरूम आपण बघितलं. आता दुसरं बेडरूम बघूया. हे दुसरं बेडरूम. त्याच्यामध्ये बरंच काही स्टोरेज आहे. आणि ह्याला हे मगाचं जे बघितलं ते बाथरूम ते इकडनं एंट्री आहे त्याला. त्यामध्ये 2 बेडरूमच्या मध्ये जॅक अँड जिल शेड बाथरूम आहे. तर पण वरचा मजला बघूया. जिने आपण वर जाऊया. इथून असं दिसणारा विहंगम दृश्य हा शेजारचा प्लॉट आहे कोणाचा तरी. इथनं आता आत जाऊया. दार असं ओपन होते. वरती असं मोकळं छान व्ह्यू दिसते डोंगराचा. अशी डोंगराच्या कुशीतच मकरांचं हे फार्म हाऊस आहे. आपण मागाशी बघितलेला झोका, तुळशी वृंदावन, ही भाताची शेती, इकडचा ओढा. वरती अशी पूर्ण मोकळी हवा. असा वरती दिसणारा व्ह्यू एकदम छान आहे, एकदम सुंदर आहे. असं वरती बसून जर आपण बघितलं, आत्ताच मगाशी पाऊस पडून गेला आणि इथं वातावरण मोकळं असल्यामुळं भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे सगळीकडे नुसतं हिरवंगार आहे, छान एकदम. अशा ठिकाणी विचार करा, शनिवार किंवा रविवार तुम्ही आरामात घालवता. इथं तुम्हाला बसल्या वरती तुम्हाला असं इथं पाण्याचा धबधबा दिसतोय. छोटा आहे पण आहे. इथं पाणी वाहत आहे आणि आजूबाजूला बरीच वस्ती आहे. त्यामुळे असं नाही की एकदम कुठं मनुष्य नाही शेजारी. इथं भरपूर घरं आहेत आजूबाजूला सगळ्या, ज्यांची शेती आहे वगैरे त्यांची. इथेच भरपूर मनुष्यवस्ती शेजारी आहे. तर तरी खूप शांत आहे. हे गावाची झाडं घरी इथं आहेत थोडीशी आजूबाजूला. त्यामुळे शेजारी मनुष्यवस्ती पण नाही आहे. आणि हा तो माणिकगडचा डोंगर जो प्रसिद्ध आहे ट्रेकिंगसाठी वगैरे. ते इथनं असं आपण बघूया. आता असं दिसतं की त्याने वरती बेड बांधलेत, वरती बेड लावलेत असे त्याने. ते बेडचं असं फोल्डून वरती येतात. त्यामुळं कोणाला गप्पा मारत बसायचं तर लोक याच्या ती गप्पा मारत बसू शकतात. वरती फॅन वगैरे सगळीकडे लावलेले आहेत. आणि वरतीसुद्धा एक फुल बाथरूम आणि टॉयलेट वरती बांधून ठेवलं आहे, जेणेकरून कोणाला परत खाली जायची गरज नाही. हा वरती पूर्ण सेटअप आहे. वॉश बेसिन, भरपूर जागा आहे वरती. असं इथनं मागणं बघितलं तर एवढासा मोठासा हा हॉल आहे वरती मोकळा. तिथं पार्टी लोक एकत्र जमेल तर बसायला जागा असं होऊ शकतं. आणि हा त्याचा लाईटचा जो म्हटलं मगाशी जिथनं लाईट पडतात रूममध्ये रात्री, तो सगळा हा बुरुज वरती समोरच आहे. अशी पार्किंगची जागा. असं एक मग प्रशस्त, छान, प्रसन्न, सुंदर असे फार्म हाऊस आहे. जास्त मोठं पण नाही की जिथे सांभाळायला शक्य नाही आहे, कचरा होऊन जातो आहे, किंवा जास्त छोटं पण नाही आहे. एक सुटसुटीत जेवढं हवं तेवढंसं. आणि त्यांच्याकडे ते मनोहर दादा असतात जे केअरटेकर आहेत. ते तिथल्या आजूबाजूला राहणाऱ्या एका आदिवासी वसाहतीतले आहेत ते. त्यामुळे ते सगळी पूर्ण पाहणी करतात, काळजी घेतात सगळ्या अख्ख्या शेतीची, झाडांची, फ्रूटची सगळी निगा राखणं वगैरे सगळं. ते त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी इथे असतात. त्यामुळे ते सगळ्या जागेची काळजी घेतात. त्यांना राहायला जागा सेपरेट असल्यामुळे ते इथं काही येत नाहीत. ह्या सगळ्याला कुलूप असतं. आणि मकऱ्यांचं, त्याच्या बहिणीचं, त्याच्या चुलत भावाचं, सगळ्यांचं इथं सारखं येणं जाणं असल्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारचं वचक असतो. इथं सारखं कोण ना कोणतरी येत असतो मालकांपैकी. त्यामुळे ते पण काही जागेचा दुरुपयोग करू शकत नाहीत.
तर असा एक छान आमचा विकेंड गेला इथे. आम्ही आता आज जस्ट आमचा पहिला दिवसच आहे शुक्रवारचा. अजून आम्हाला शनिवार आणि रविवारची सकाळ आम्ही इथंच घालवणार आहे. तर एक हा छान अनुभव असणार आमच्यासाठी. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.